साहिल, अरे यात माझी काय चुकी आहे? थोडे तरी मला समजून घे ना. प्रेम केले रे मी तुझ्यावर आणि त्या प्रेमाची शिक्षा तू मला अशी देतोयस. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. सारिका साहिलला दोघांनी एकत्र राहण्यासाठी पुन्हा पुन्हा विनंती करत होती. मनामध्ये दुःख एवढे होते, पण कितीही रडली तरी साहिलला तिची अजिबात दया येत नव्हती. किती विश्वासाने मी तुझ्यासोबत लग्न केले होते, पण तू तर माझ्यावर आरोप करून मलाच लांब करत आहेस. सारिका साहिलला खूप काही बोलत होती, पण साहिल मात्र दुर्लक्ष करत होता. सारिका साहिल दोघेही पुणेमध्ये एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते. कामामुळे दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघे चांगले फ्रेंड्स बनले. त्यानंतर सारिकाला साहिल आवडू लागला आणि साहिलला सुद्धा सारिका आवडत होती. 2 वर्षे दोघे एकत्र असल्यामुळे एकमेकांना चांगले ओळखत होते. साहिलने सारिकाला त्याच्या घरची परिस्थिती सांगितली. साहिलच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. साहिलला अजून एक बहीण होती. तिचे लग्न झाले होते. साहिलचे वडील आजारी असल्याने ते काहीही काम करत नव्हते. साहिलच्या आईला दुसऱ्यांच्या शेतात काम करून थोडेफार पैसे मिळत होते. त्या पैशांवर त्यांचे घर चालत होते. पण वडिलांच्या दवाखान्यासाठी लागणारा सर्व खर्च साहिल देत होता. साहिलच्या वडिलांना 2 हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते. त्यामुळे ते एकाच जागी झोपून होते. साहिलचे वय 31 वर्ष झाले, तरीही त्याच्या घरचे त्याला मुलगी बघत नव्हते. कारण घरची परिस्थितीच तशी होती आणि आई एकटी करणार तरी काय? राहायला चांगले घर नव्हते आणि लग्न करून आलेली मुलगी आजारी वडिलांना सांभाळणारही नाही. त्यानेच घरच्यांना सांगितले होते की माझ्यासाठी तुम्ही आत्ताच मुलगी बघू नका. साहिलची बहीण त्याला वारंवार सांगत होती की तुझे वय वाढत आहे आणि वडिलांची तब्येत तर अजूनच जास्त खराब होत होती. तुला एखाद्या गरिबाची मुलगी बघूया. आपण त्या मुलीकडून जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि तुझे लग्न उरकून टाकू. असे घरच्यांनी साहिलला 3-4 वेळा सांगितले होते. पण लग्नासाठी लागणारे पैसेसुद्धा साहिलकडे नव्हते. त्याचा पगार गावाकडे वडिलांना औषधांसाठी आणि त्यात त्याचे रूम भाडे, मेसचे पैसे यामध्ये सर्व पैसे संपत होते. थोडीफारसुद्धा सेव्हिंग त्याच्याकडून होत नव्हती. पण हे दुःख तो आईलाही सांगू शकत नव्हता. कारण आईला सांगूनही ती काय करणार होती? तीसुद्धा दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करत होती आणि साहिलचे दाजीसुद्धा थोडीफार मदत करत होते. काही दिवसांनी साहिलने सारिकाला रात्री 11 वाजता कॉल केला. सारिका, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. प्लीज, तू आपण नेहमी ज्या गार्डनमध्ये जातो तिथे ये. अरे साहिल, वाजले किती बघ. एवढ्या रात्री कुठे? तू कॉलवरच बोल ना. सारिका मोबाईल बघत पडली होती. तेवढ्यात साहिलचा कॉल आला होता. प्लीज ये. खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. साहिल तिला खूप रिक्वेस्ट करत होता. ठीक आहे, आले मी, असे म्हणत सारिका तिच्या अंथरुणावरून उठली आणि केस व्यवस्थित करून खाली गेली. बिल्डिंगजवळच असलेल्या गार्डनमध्ये सारिका गेली, जिथे साहिल आणि सारिका नेहमी भेटायचे. साहिल लगेचच तिथे पोहोचला. बोल, काय एवढं महत्त्वाचं आहे? सारिकाने साहिलला वेळ न लावता विचारले. कसं बोलावं आणि सारिका काय बोलेल म्हणून तो थोडा वेळ विचार करतो आणि सारिकाला बोलतो, तू काहीही राग येऊ देऊ नकोस. फक्त तू स्पष्ट मला सांग. अरे पण काय ते तरी सांग. सारिका त्याला हसत हसत बोलते. तू मला खूप जास्त आवडायला लागले आहेस आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. साहिल बोलून मोकळा झाला.
सारिकासुद्धा खुश होऊन मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे म्हणाली. साहिलच्या घरची एवढी बिकट परिस्थिती सारिकाला माहीत असतानासुद्धा तिने त्याला लग्नासाठी होकार दिला. सारिकाने लग्नाला होकार दिल्यावर साहिलचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण अशा गरीब परिस्थितीत कोणी त्याला मुलगी भेटणार नव्हती. सारिकाला पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. सारिकाच्याच एका बहिणीने मागच्याच वर्षी लव्ह मॅरेज केले होते आणि ते घरातल्यांनी अजूनही ॲक्सेप्ट केले नव्हते. आणि आता जर तिने साहिलबद्दल घरी सांगितले तरी घरातले त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नव्हते. त्यामुळे तिने साहिलबद्दल काहीच घरी सांगितले नाही. 1-2 दिवसांनंतर साहिल आणि सारिकाने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कोर्टात लग्न केले. सारिकाने लग्नाबद्दल घरी काहीही सांगितले नाही. साहिलने त्याच्या घरी लग्न केल्याचे सांगितले. साहिलच्या घरचे खुश होते. कारण अशा परिस्थितीत साहिलला मुलगी मिळणे कठीण होते. साहिलने पुण्यामध्येच एक रूम बघितली आणि तिथेच ते दोघे राहू लागले. 5-6 महिने दोघांचा सुखाचा संसार चालू होता. दोघेही जॉब करत होते. दोघे एकमेकांना समजून खूप छान मजेत राहत होते. साहिलच्या वडिलांच्या आजारपणामुळे त्याला सारखे सारखे गावाकडे जावावे लागत होते आणि कंपनीमध्ये सारख्या सुट्ट्या घेतल्यामुळे मॅनेजर त्याच्यावर खूप रागवत होता. एके दिवशी अचानक साहिलच्या आईने कॉल केला. वडिलांची तब्येत जास्तच बिघडत आहे. तू सुट्टी काढून ये. आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तो लगेचच त्याच्या सरांना भेटला आणि सुट्टी मागितली. मॅनेजर सर आधीच त्याच्यावर खूप चिडचिड करत होते. कारण त्याच्या खूप सुट्ट्या झाल्या होत्या. पण आता त्याला सुट्टी देणे गरजेचे होते. त्याने सुट्टी घेतली आणि तो एकटा गावाकडे गेला. वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि एका आठवड्यानंतर तो पुन्हा पुण्याला आला. पुण्याला आल्याबरोबर सारिकाने त्याला जॉबवरून काढून टाकल्याचे सांगितले. दोघेही एकाच कंपनीत होते. त्यामुळे सरांनी सारिकाला सांगितले होते, साहिल आता कंपनीमध्ये नाही आला तरीही चालेल. हे ऐकून साहिलच्या पायाखालची जमीन सरकली. पण सारिका त्याला धीर देत होती. तू नको टेन्शन घेऊस. माझा जॉब आहे. त्यावर आपले घर व्यवस्थित चालेल. पण त्याला त्याच्या वडिलांची काळजी होती. त्यांचा हॉस्पिटलचा खर्च कसा करायचा? दिवस रात्र तो विचार करत होता. सारिका कंपनीमध्ये गेली की तो दिवसभर घरी बसून जास्त बोर व्हायचा. जॉब गेल्यामुळे त्याला खूप टेन्शन आले होते. साहिलचा स्वभाव आता हळूहळू खूप रागीट होऊ लागला. त्याने 1-2 मित्रांकडे मदत मागितली. पण कोणीही मदत करण्यास तयार नव्हते. तो दुसरीकडे जॉब शोधत होता. पण लगेच जॉब मिळणे शक्य नव्हते आणि पैशांसाठी तो चुकीच्या मार्गावर गेला. जुगार खेळू लागला. काही मित्रांच्या नादाला लागून तो दारू प्यायला लागला. सारिका घर खर्च तिच्या पगारावर चालवत होती. राहिलेले थोडेफार पैसे ती साहिलच्या वडिलांच्या दवाखान्यासाठी सुद्धा देत होती. पण हे सगळे चालू असताना तिने तिच्या आईवडिलांना पैसे पाठवणे बंद केले होते. म्हणून तिच्या वडिलांनी एकदा तिला विचारले, तू आता आम्हाला पैसे का पाठवत नाही? तेव्हा तिने वडिलांना साहिलसोबत लग्न केल्याचे सांगितले. सारिकाचे बोलणे ऐकून वडिलांनी अक्षरशः रडायला सुरुवात केली. इथून पुढे तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. तू आमच्यासाठी मेलीस, असे वडिलांनी तिला स्पष्ट भाषेत सांगितले. सारिकाला साहिलवर खूप विश्वास होता. त्यामुळे तिच्या वडिलांच्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही. तिथून पुढे वडिलांचाही आणि आईचाही कधीही घरून फोन आला नाही.
आणि सारिकाने सुद्धा कधीही त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही. पण हळूहळू थोड्या दिवसांनी साहिलच्या वडिलांच्या दवाखान्यासाठी खूप खर्च वाढू लागला. साहिलला अजूनही नोकरी मिळाली नव्हती आणि त्या टेन्शनमध्ये तो व्यसन करू लागला. सारिकाला शिव्या देऊन तिला नको ते शब्द बोलू लागला. तिला मारहाण करू लागला. साहिलच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याला जबाबदारसुद्धा तो सारिकाला पकडत होता. पण सारिकाची यात काय चूक होती? तिचे दुःख ती आता कोणालाही सांगू शकत नव्हती. साहिलच्या शिव्या, मारहाण 1 वर्षभर सहन केले. पण आता मात्र ते सर्व सहन करण्याच्या पलीकडचे झाले होते. तिने साहिलला सांगितले, मला घटस्फोट पाहिजे. दोघांनी घटस्फोट घेतला. सारिकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आता ती तिच्या आईवडिलांकडे सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि ज्याच्यावरती तिने प्रेम केले होते तो नवरासुद्धा तिच्यासोबत नव्हता. खरंच सारिकाची प्रेम निवडताना चूक झाली होती का?